नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राइम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. बुलेटिनची सुरुवात करूया शॉर्ट न्यूजनं. टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. नवीन कर प्रणालीनुसार 7 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्तच. भारताला 2047 पर्यंत विकसित देश करण्याचं लक्ष्य, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा. 2014 आधीच्या आर्थिक दुरावस्थेवरील श्वेतपत्रिका काढून सभागृहात सादर करणार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं मोठं वक्तव्य. केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना टोपी घातली, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका. कुख्यात गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणी मुख्य सूत्रधार गणेश मारणेला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. भाजपासोबत असणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट आणि भाजपा विरोधात असणाऱ्या हेमंत सोरेन यांना अटक, हीच मोदींची गॅरंटी, उद्धव ठाकरे यांची नरेंद्र मोदींवर टीका. मोदींवर टीका करणाऱ्यांचा सुपडा साफ, घरी बसणाऱ्यांना जनतेनेच घरी बसवलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजपाचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता, ठाकरे गट आणि शरद पवार गट उमेदवार न देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून जोडो मारो आंदोलन. अंतरिम अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं, जाणून घ्या अर्थसंकल्प सोप्या भाषेत. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प आज सादर झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तब्बल 1 तास संसदेमध्ये हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला. अंतरिम अर्थसंकल्प होता, कारण आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनही या अर्थसंकल्पाला महत्त्व होतं. जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी, कारण सर्वसामान्यांसाठी कोणत्या घोषणा होणार, काय महागणार, काय स्वस्त होणार आणि सामान्यांना अर्थसंकल्पातून काय मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती खरं तर या अर्थसंकल्पामध्ये दडलेली होती. आणि तब्बल 1 तास निर्मला सीतारामन यांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. आत्तापर्यंत तब्बल 8 वेळा त्यांनी हा अर्थसंकल्प जो आहे तो सादर केल्याचं पाहायला मिळालं. आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अनेकांच्या लक्ष जे आहे ते या अर्थसंकल्पाकडे लागल्याचं पाहायला मिळालं होतं. नेमका अर्थसंकल्पामधले हायलाइट्स काय आहेत किंवा सामान्यांना या अर्थसंकल्पामधून काय मिळालं, हेच आपण अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. अर्थसंकल्प सोप्या भाषेमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पामध्ये एक दिलासादायक अशी बातमी आहे किंवा दिलासा जो आहे तो सर्वसामान्यांना मिळू शकतो. तो असा आहे की कर रचनेमध्ये म्हणजे डायरेक्ट टॅक्समध्ये कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे. त्याचबरोबर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा कुठलाही बदल जो आहे, इन्कम टॅक्स रचनेमध्ये सुद्धा कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं सर्वसामान्यांना दिलासा जो आहे तो या निमित्तानं मिळणार असल्याचं पाहायला मिळतं आहे. मग जो मागील कर होता म्हणजे 0 ते 3 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कुठलाही कर जो आहे तो नव्हता आणि तोच पुढे देखील असणार आहे 2024 आणि 2025 या चालू आर्थिक वर्षामध्ये. त्याचबरोबर 3 ते 6 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% जो आहे तो कर असणार आहे, जो मागील वर्षी देखील होता. त्यानंतर 6 ते 9 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर जो आहे तो 10% कर असणार आहे. आणि एकंदरीत त्यामुळे जर आपण पाहिलं तर कर रचनेमध्ये जो आहे तो कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं आहे. यासोबतच 9 ते 12 लाख रुपयांपर्यंतचं जे उत्पन्न असणार आहे, 9 लाख ते 12 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न जे आहे त्याच्यावर
15% इतका कर जो आहे तो असणार आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेमध्ये होता आणि तोच सम प्रमाणामध्ये जो आहे म्हणजे तो तसाच जो आहे तो आपल्याला या अर्थसंकल्पामध्येही पाहायला मिळतोय। सोबतच 12 ते 15 लाख रुपयांपर्यंतचं जे उत्पन्न आहे त्याच्यावर 20% कर असणार आहे आणि 15 लाखाच्या पुढचं जे उत्पन्न असणार आहे म्हणजे 12 ते 15 लाखावर 20% आणि 15 लाखाच्या पुढचं जे उत्पन्न आहे त्याच्यावर 30% कर जो आहे तो साधारणपणे असणार आहे। त्यामुळे कर रचनेमध्ये डायरेक्टली कुठलाही बदल न झाल्यामुळे सर्वसामान्यांना जो आहे तो मोठा दिलासा यामुळे मिळाल्याचं पाहायला मिळतंय। यासोबतच जर आपण पाहिलं तर ई वाहनांना जे आहे ते प्रोत्साहन मिळणार आहे म्हणजे पर्यावरण पूरक वाहतूक व्हावी यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून। त्यासोबतच मुद्रा योजनेतून जे आहे ते आतापर्यंत 34 कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते देखील वितरित होणार असल्याची माहिती जी आहे ती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली। यासोबतच बोलताना निर्मला सीतारामन असं म्हणाले की देशामध्ये जी जीएसटी प्रणाली आहे या जीएसटी प्रणालीमुळे एक देश एक बाजार ही संकल्पना जी आहे ती यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं। सर्वायवल कॅन्सर रोखण्यासाठी म्हणजे महिलांमध्ये असणारा गर्भाशयाचा कॅन्सर जो आहे तो रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जी आहे ती सुरू करण्यात येईल। 9 ते 14 वयोगटातील मुलींच्या लसीकरणावर जो आहे तो भर दिला जाईल असं देखील निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सांगितलं। शेतकऱ्यांसाठी जर आपण खास करून पाहिलं तर आतापर्यंत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांचा फायदा जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्यांना झाल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। यासोबतच किसान संपदा ही जी योजना आहे या किसान संपदा योजनेतून 48 लाख शेतकऱ्यांना जो आहे तो लाभ झाला आहे असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। आणि यासोबतच निर्मला सीतारामन यांनी घोषणा तर केल्या मात्र एक विश्वास देखील व्यक्त केला की जुलैमध्ये जो अर्थसंकल्प सादर होईल त्याचं पूर्ण वर्षाचं बजेट जे आहे ते आमचं सरकार जे आहे ते सादर करेल। म्हणजे पुन्हा एकदा निर्मला सीतारामन यांनी एनडीए प्रणित मोदी सरकार जे आहे ते सत्तेवर येईल असा विश्वास जो आहे तो व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। यानंतर जर आपण पाहिलं तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजना जी आहे ती सुरू करणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। याचबरोबरीनं आशा सेविका ज्या आहेत त्या आशा सेविकांसाठी मोठी घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। आशा सेविकांना आयुष्यमान योजना जी आहे ती योजना लागू करण्यात आलेली आहे। यासोबतच देशाच्या संरक्षणासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य तर जे आहे ते केंद्र सरकार करणार आहे तशी तरतूद देखील जी आहे ती करण्यात आलेली आहे। खास करून जर महिलांसाठी आपण पाहिलं तर महिलांना साठी 9 कोटी महिला ज्या आहेत त्या 9,83,00,000 महिला ज्या आहेत त्या सेल्फ ग्रुप बरोबर जोडल्या गेल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। यासोबतच पायाभूत सुविधांमध्ये जर आपण पाहिलं तर दळणवळण आहे, पाणी आहे, या सगळ्या बाबत जर आपण पाहिलं तर देशात 10 वर्षात म्हणजे मोदी सरकारच्या 10 वर्षामध्ये विमानतळांची संख्या जी आहे ती दुप्पट झाली आहे अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। यासोबतच जर आपण पाहिलं तर मेट्रो सेवा जी आहे मेट्रो सेवेचा विस्तार जो आहे तो आता छोट्या शहरांमध्ये देखील केला जाईल अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना दिली। याशिवाय संपूर्ण देशभरामध्ये तब्बल 517 नवे विमान मार्ग जे आहेत ते प्रस्तावित असल्याची माहिती देखील संसदेला आणि पर्यायाने देशाला अर्थसंकल्प सादर करत असताना निर्मला सीतारामन यांनी दिली। आतापर्यंत देशात 149 विमानतळ जी आहेत ती आहेत अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली। आणि यासोबतच देशभरातील तब्बल 40,000 रेल्वेचे डबे जे आहेत ते नव्या वंदे भारत एक्सप्रेसशी जोडणार असल्याची मोठी माहिती किंवा मोठी घोषणा जी आहे ती निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली। यासोबतच आता राज्यांना जे आहे ते राज्यांच्या विकासासाठी 75,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मिळणार आहे। याशिवायच राज्यांना आता केंद्र सरकारकडून बिनव्याजी कर्ज जे आहे ते देखील मिळणार आहे। अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा जी आहे ती राज्यांसाठी देखील ही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यासोबतच 7 लाखापर्यंतचं जे उत्पन्न आहे त्या 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर आता कोणताही कर जो आहे तो असणार नाहीये। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5.8% इतकी वित्तीय तूट जी आहे ती असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली। याशिवायच 47.66% खर्चाचा अंदाज जो आहे
तो यावर्षी निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं। याशिवाय कॉर्पोरेट कर जो आहे किंवा कॉर्पोरेट दर जो आहे तो घटवत आपण 22% आणलाय अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली। तब्बल 1 तास संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर झाला। इंग्रजी भाषेमध्ये निर्मला सीतारामन यांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला। त्या बरोबरीने जर आपण पाहिलं तर सी फूडच्या किमतीमध्ये देखील दुपटीने वाढ जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे। त्यासोबतच कौशल्य विकास योजनेमधून जो आहे तो देशातल्या तब्बल 1.7 कोटी नागरिकांना फायदा झाला अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दिली किंवा त्याबाबत सभागृहाला जे आहे ते त्यांनी किंवा देशाला जे आहे ते अवगत करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला। याशिवाय संपूर्ण देशासाठी सध्या एक जी मोठी समस्या भेडसावते की लोकसंख्या वाढ, तर लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी समितीची स्थापना जी आहे ती करण्यात येईल अशी माहिती देखील निर्मला सीतारामन यांनी या निमित्ताने केल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच जर आपण जसं सुरुवातीला म्हटलं तसं मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता, अंतरिम अर्थसंकल्प होता। त्यामुळे आर्थिक पाहणी अहवाल जो आहे जो अर्थसंकल्पाच्या 1 दिवस अगोदर येतो तो आला नव्हता। मात्र केंद्रानं रिव्ह्यू जे आहे ते तो जाहीर केला होता आणि त्यामध्ये तब्बल 5.8% जे आहे ते वित्तीय तूट आढळलेली आहे। 47.66% या वर्षाच्या खर्चाचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या अनेक घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। आता पुढच्या काळामध्ये म्हणजे निवडणुकीनंतर या अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांचं खरंच किती टक्के इम्प्लिमेंटेशन होतं, किती टक्के अंमलबजावणी होते हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं आहे। एकंदरीतच जो निर्मला सीतारामन यांनी 1 तास संसदेमध्ये अर्थसंकल्प आज सादर केला, अंतरिम अर्थसंकल्प, त्या अर्थसंकल्पाची माहिती अगदी साध्या आणि सोप्या शब्दामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचावी, देशवासियांपर्यंत पोहोचावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न होता। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास। आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, परंतु अर्थतज्ञाच्या नजरेतून अंतरिम अर्थसंकल्प कसा आहे याविषयी अर्थतज्ञ सुकृत देव यांची टॉप न्यूज मराठीनं विशेष मुलाखत घेतली आहे। नमस्कार, मी संकेत देशपांडे। टॉप न्यूज मराठीच्या अर्थसंकल्प विशेष या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी 11 वाजता जो आहे तो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला। तब्बल 1 तास बरोबर निर्मला सीतारामन यांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला। हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छा ज्या आहेत किंवा नजरा ज्या आहेत त्या या अर्थसंकल्पाकडे होते की कोणत्या नव्या घोषणा या अर्थसंकल्पामधून होतात किंवा अर्थसंकल्पामधून काय मिळणार याकडे सर्वसामान्य असतील किंवा उद्योग जगतातील सर्वच एकंदरीत वर्गाचं जे आहे समाजातल्या त्यांचं लक्ष जे आहे ते लागलं होतं। अर्थतज्ञांच्या नजरेतून हा नेमका अर्थसंकल्प कसा आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अर्थतज्ञ सुकृत देव सर। सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठी। आणि अर्थसंकल्पाविषयी तर आपण चर्चा करूच, मात्र नियमित अर्थसंकल्प आणि अंतरिम अर्थसंकल्प याच्यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तर नेमका अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय? आता 2014ला जेव्हा गव्हर्नमेंट आलं त्यानंतर 5 वर्षाचा मागचा जो अंतरिम अर्थसंकल्प होता तो 2019ला श्री पियुष गोयल यांनी मांडला होता। आणि त्यानंतर मग परत इलेक्शन्स लागल्यामुळे जेव्हा इलेक्शन्स कुठल्या गव्हर्नमेंटचं कालावधी संपतो, शेवटचं वर्ष असतं, तेव्हा त्याला जो संकल्प सादर केला जातो त्याला अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणतात। ह्याचं कारण असं आहे की हा मांडल्यानंतर पुढचं जेव्हा सरकार म्हणजे इलेक्शन्स झाल्यानंतर जर पुढचं सरकार आलं किंवा तेच आलं त्यांना परत जुलै महिन्यामध्ये पूर्ण अर्थसंकल्प परत मांडावा लागतो। ह्यासाठी त्यांनी तो शब्द अंतरिम अर्थसंकल्प असं म्हटलेला आहे। यामध्ये ह्यावर्षी पण 2024ला आपल्या फायनान्स मिनिस्टर श्री सीतारामन मॅडम यांनी पण हा अंतरिम अर्थसंकल्प असं म्हटला, ज्याला वोट ऑन अकाउंट असं पण म्हणतात किंवा लेखानुदान असं पण म्हणतात, दान मराठीमध्ये कारण त्याच्यामध्ये जो मांडला गेला आहे तर तो पूर्ण नसून
काही पॉइंटर्स असतात ज्यामुळे एक कमी याच्यात मांडला गेलेला हा अर्थसंकल्प असतो, जो संपूर्ण नाही आहे. तर तो संपूर्ण अर्थसंकल्प हा इलेक्शन नंतर जुलैमध्ये परत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पण मांडलेला आहे की जुलैमध्ये आम्ही परत संपूर्ण अर्थसंकल्प आम्ही मांडू आणि त्याच्यावरती वोट ऑन अकाउंट म्हणजे काय तर परत सगळ्यांची संमती त्यामध्ये घेऊ असं त्यांचं म्हणणं झालं. आत्ताच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जर बघायला गेलं तर त्यांनी मागच्या 10 वर्षाचा बऱ्यापैकी आढावा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी दिला की काय काय त्यांनी साध्य करण्याचा प्रयत्न केला. आता आपण असं अर्थतज्ञ म्हणून बघू की त्यांनी काही जे विकासाकडे त्यांनी हे दाखवलं, त्यांचा फोकस दाखवला, ज्याच्यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत, नंतर त्यांनी काही प्रधानमंत्री योजना आहेत त्याबद्दल काही त्यांनी फोकस केलं त्यांच्या भाषणामधनं. नंतर विकसित भारत, ज्याच्यामध्ये विकासाकडे त्यांनी मुख्य फोकस करण्याचा प्रयत्न हा केला. आणि मागच्या 10 वर्षामध्ये काय काय योजना त्यांनी आणल्या, कुठल्या राबवल्या. जसं आज बघायला गेलं तर काही काही योजना खरंच खूप सक्सेसफुल झाल्या असं मी नक्की म्हणतो. त्याच्यामध्ये आहे डिजिटलायझेशन हा प्रकार आहे की डिजिटलायझेशनमुळे काय झालं, डिजिटल पेमेंट्स जर तुम्ही बघितलं तर आज UPI आज एवढ्या म्हणजे आपण आता जगभर जर बघितलं तर 140 प्लस आपले आज लोकसंख्या आहे. आणि आज जर बघायला गेलं तर फार ग्रासरूट लेवलपर्यंत UPI आज सगळेजण वापरतात, QR कोड म्हणा. तर हे काही सक्सेसफुल झालेल्या ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या त्याकडे नक्कीच आज आपण एक पॉझिटिव्ह वेनीच बघत आहे आणि त्याच्यामुळे प्रगती नक्की होईल असं आपल्याला एकंदरीत जाणवतं. पण विकसित जो त्यांचा फोकस आहे तो खूप चांगला आहे. आणि आत्ताही त्यांनी ज्या योजना मांडल्या किंवा सांगितल्या की प्रपोज पण आहेत आणि काही सक्सेसफुल पण झालेले आहेत, म्हणजे यशस्वी पण झालेले आहेत, त्याबद्दल पण त्यांनी काही फोकस केल्यामुळे हे एकदम आता ह्याचं पुढे वोट ऑन अकाउंट जुलैमध्ये होईल आणि तेव्हा संपूर्ण परत आपल्याला वाचायला पण मिळेल अर्थसंकल्प जो ॲक्सेप्ट केला गेलेला असतो त्यावेळेस सुद्धा. एकंदरीत पण सर आपण जर पाहिलं तर अंतरिम अर्थसंकल्प होता, एक घोषणा जी आहे ती अशी करण्यात आली की डायरेक्ट प्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल नाहीये, इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही कुठलाच बदल नाहीये. त्याच्यामुळे सर्वसामान्यांना याचा काय फायदा होऊ शकतो? त्यांनी आता पहिल्यांदा असं म्हणलंच की प्रत्यक्ष कर म्हणजे आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स या दोन्हीमध्ये कुठलेही रेटमध्ये पण बदल नसतील, स्लॅबमध्ये पण बदल नसतील. कारण की तुम्ही जर मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प 2023चा बघितला तर त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी बऱ्यापैकी खूप चांगले चेंजेस केले गेले आहेत, ज्यामध्ये 2 रिजिम्स तर आहेच आहे, 2 रिजिम्स. आणि त्यामध्ये पण त्यांनी 7 लाखापर्यंत एक्झम्पशन न्यू रिजिम्स मध्ये देण्यात आलं. नंतर स्लॅब त्यांनी काही मागच्याचा एक स्लॅब त्यांनी कमी केला, पण रेट त्याच यांनी पण कमी केले इन्कम टॅक्स प्राप्तिकराचे. तर असे बदल त्यांनी मागच्या वर्षी पण केले होते आणि त्यामुळे त्यांनी म्हणल्याप्रमाणे की यावर्षी ते काही करायची गरज पडली नाही, कारण की त्यांची ऑलरेडी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या पुढच्या वर्षी पण हे तुम्हाला लागू होतील. पण फायदा असा होईल की मागच्या वर्षीचाच पुढे करत असल्यामुळे बदल बऱ्याच वेळेला व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे. पण कारण की प्रगतिशील आपण आता आहे. आणि प्राप्तिकराचं जर बोलायचं झालं तर प्रत्यक्ष करामध्ये प्राप्तिकर आणि दुसरा एक कॉर्पोरेट टॅक्स असतो, तर हे 2 प्रत्यक्ष करामध्ये येतात. तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्समध्ये पण बदल ऑलरेडी केला गेलाच होता लास्ट इयर, पण 22% कॉर्पोरेट टॅक्स आणि 15% काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सला होतं. पण त्यामुळे ते बदल केल्यामुळे ह्यावेळेस त्यांनी काही त्याला हात लावले नाही. पण जर आता प्रत्यक्ष करामध्ये जर बघायला गेलं तर आज प्राप्तिकर जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी 2 वर्षापासून जेव्हा त्यांची नवीन वेबसाईट आल्यानंतर त्यांनी अमुकाग्र बदल केले त्यामध्ये, आणि दरवर्षी ते बदल चालूच आहेत जे लोकांना खूप आता दिसायला लागले की खूप चांगले बदल केले गेले. त्याचा फायदा आज सर्वच लोकांना होणार आहे किंवा होत आहे. जेणेकरून त्यांचं मी जर हे बघितलं तर प्राप्तिकराचे विवरणपत्र भरणारे जे लोक आहेत त्याची संख्या आज 8.1 करोड एवढी गेलेली आहे, जी मागच्या जर 4 वर्ष बघितलं ते फार कमी होती. तर ही संख्या वाढत आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्या लोकांची पण वाढती आहे आणि त्यांचं जे संकलन आहे, आता मुख्य गव्हर्नमेंटला बजेटमध्ये काय असतं तर प्राप्तिकर किंवा प्रत्यक्ष करातून मिळणारं त्यांना उत्पन्न म्हणजे संकलन, ते संकलन पण खूप चांगल्या लेवलने आज वाढताना दिसते,
त्याचबरोबर जर तुम्ही म्हणाल जर अप्रत्यक्ष कर म्हणजे GST तुमचा, तर GSTचं आज मॅडमनी पण त्यांच्या भाषणात असं सांगितलं की ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक महिन्याला 1,66,000 करोडचं त्यांचं GSTचं कर संकलन त्यांच्याकडे जमा होत आहे प्रत्येक महिन्याला. म्हणजे तुम्ही जर ऑन एन ॲव्हरेज काढलं तर 20 लाखाच्या वरती त्यांचा आज 20 लाख करोडच्या वरती आज ॲन्युअली कर संकलन, अप्रत्यक्ष कर संकलन येत आहे, जी पण खूप चांगली गोष्ट आहे आपल्या अर्थव्यवस्थेला वरती नेण्यासाठी. कारण की एवढ्या वर्ष काय होत होतं की ज्यामध्ये ज्या त्रुटी होत्या कर संकलनामध्ये, कर संकलन म्हणा किंवा तर त्यामध्ये त्रुटी अशा होत्या की कर चुकवेगिरी खूप होती. त्या कर चुकवेगिरी थांबवण्यासाठी ह्यांनी आज जो यंत्रणा लावलेली आहे ती अतिशय उत्तम आहे की आता तुमच्याकडे कुठे कोणाला आता त्यामधनं पळवाटा नाही आहेत. पळवाटा आपल्या इथे भारतामध्ये नक्कीच 100% पळवाटा काढणारे लोक जास्त असतात असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं. पण आता जर बघितलं तर कॅशवरती पण त्यांनी एक चांगला निर्बंध लावलेले आहेत की आता कुठलाही माणूस 2 लाखाच्या वरती कॅश, 3 लाखाच्या वरती असं तो एकदम कॅशमध्ये डील करत नाही. त्यावर त्यांचा फोकस जो कर संकलनाचा आहे तो आता खूप चांगला वाढल्यामुळे 100% आज अर्थव्यवस्था जी आपली आहे त्याला एक चांगली भरारी ह्या गोष्टींमुळे मिळते असं त्यांच्या भाषणात पण आलं. आणि बजेटमधनं आपण काय घेतो तर केंद्रीय अर्थसंकल्प हा खूप महत्त्वाचा असतो कारण की ॲलोकेशन होत असतात. कर संकलन वाढल्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीत आज त्यांच्यासमोर जी आव्हानं आत्ता मला असं वाटलं की बजेट वाचल्यानंतर किंवा त्याच्या आधीचंही जर बघितलं तर आव्हान पहिलं जे आहे ते आहे इन्फ्लेशनचं आव्हान. आज भारतासमोर पण आहे आणि ग्लोबली पण आहे. तर इन्फ्लेशन म्हणजे काय तर महागाई. तर महागाई आज त्यांना 4 ते 6% हा त्याचा रेट असतो जनरली. त्यामध्ये त्यांना कंट्रोलमध्ये महागाई जर ठेवायची असेल तर 4 ते 6% या रेंजमध्ये महागाई ठेवली पाहिजे आणि ह्याच्यावरती त्यांचा फोकस जास्त असणार. कारण ती 7, 8, 9% वरती गेली तर महागाई ही परवडणारी नसते कुठल्याही देशाला. मग भारतामध्ये पण त्या आणि दुसरा फोकस त्यांचा जो होता तो म्हणजे GDP रेशो आपला की जेणेकरून आपले इथलं रेशो जर चांगला वाढला तर प्रगतिशील तुम्ही होता. प्रत्येक आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक माणसाचं उत्पन्न आज डबल होतं आहे असं त्यांच्या बोलण्यात पण आलं की आज प्रत्येकाला आज उत्पन्न पण चांगलं मिळतं आहे, डबल पण होतं आहे. आणि त्यांनी काय होतं की जसं जसं लोकांचं उत्पन्न वाढतं कुठल्याही देशात, आज 140 करोडची आपली आज पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये जर प्रत्येक माणसाचं उत्पन्न जर वाढलं तर 100% महत्त्वाचं काय असतं बाजारामध्ये तर देवाणघेवाण किंवा जो आपण म्हणतो सप्लाय आणि डिमांड. पण महत्त्वाचं आहे डिमांड. आज डिमांड जर नसेल जर तुम्हाला तर तुम्हाला सप्लाय पण होऊ शकत नाही. पण त्यामुळे डिमांड पण तेवढीच महत्त्वाची आहे. लोकांची मागणी पाहिजे प्रत्येक गोष्टीला. तर ते इथं दिसतं की आता डिमांड त्यामुळे लोकांचं वाढत आहे. तर ही खूप चांगली बाब इकडे लक्षात आली. आता जर अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला अजून त्यामध्ये काही विचारायचं असेल तर एकंदरीत सर त्यामुळे जर आपण पाहिलं तर करदात्यांना दिलासा मिळाला आहे असं बोललं जातं की टॅक्समध्ये कुठलाच बदल जो आहे तो झालेला नाही. शेती क्षेत्रावर विशेष करून भर दिल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे किसान संपदा योजना असेल किंवा मग शेतकऱ्यांसाठीचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार कसं प्रयत्नशील आहे याचा वारंवार उल्लेख निर्मला सीतारामन यांच्या भाषणामध्ये होत होता. सोबत दळणवळणासाठी म्हणजे 500 पेक्षा अधिक विमानमार्ग प्रस्तावित आहेत किंवा 149 नवीन विमानतळं जी आहेत ती झालेली आहेत. दळणवळण आणि कृषी क्षेत्र याविषयी काय खास करून झाली तरतूद काय वाटतं? नाही आता कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी फार्मर्सला जे अनुदान दिलं गेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो फोकस फार्मर्सवर होता म्हणजे शेतकऱ्यांवर तो नक्कीच बघायला मिळाला की त्यांनी प्रत्येक बजेटमध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी कुठं ना कुठं तरी त्यांना अनुदान जास्तीत जास्त कसं देता येईल ह्याच्यातनं बजेटमधनं तर ते प्रयत्न केला गेला आहे नक्कीच दिसतो तो. आणि तो वाढलेलाही दिसलेला आहे की त्यांचा प्रयत्न त्यामध्ये आहे 100%. तुम्ही जर बाकीच्या काही फोकस बघितले तर आज प्रधानमंत्री आवास योजना त्यामध्ये पण महिलांसाठी त्यांनी काही राखीव घरं म्हणा ते वाढवायचा त्यांनी प्रयत्न केला गेलेला आहे. तो आपण बघितला. म्हणजे प्रधानमंत्री योजना ज्या त्यांनी राबवत आहेत 100% स्वागतार्थ आहे. नंतर अजून एक जी महत्त्वाचा गोष्ट आहे ती म्हणजे एम्प्लॉयमेंट
रोजगार. आज रोजगार देणं पण एक मोठं आव्हान आज गव्हर्नमेंटकडे आहे, आपल्या गव्हर्नमेंटकडे आहे. कारण की आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागातून येणारे जे होतकरू आपले जे सगळे जवान आहेत किंवा लोक आहेत, यंगस्टर्स आहेत आपण म्हणू, त्यांना आज लगेच नोकरी मिळणं, त्यांना लगेच ते क्वालिफिकेशन आणि इवन त्यांचा फोकस जो आत्ता या बजेटमध्ये पण दिसला तो म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी त्यांनी आणली. तर त्याच्यावरती त्यांनी आता कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये कसं ॲप्लिकेबल करायचं हा पण त्यांचा एक फोकस आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. आणि ती जर झाली तर त्याचा नक्कीच आज देशाला फायदा आणि सर्वच लोकांना फायदा होईल असं एकंदरीत जाणवलं. त्यामुळे बरेच जण आता या अर्थसंकल्पाकडे म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हा अर्थसंकल्प नाही तर मतसंकल्प आहे असं म्हणतात. तर अर्थतज्ञ म्हणून तुम्हालाही असंच वाटतं की हा मतसंकल्प आहे? हो, हा मतसंकल्पच आहे. कारण की त्यामधनं एक जनरल फोकस झालेला आहे. पण त्यामध्ये जोपर्यंत आता पुढचं सरकार येऊन त्यामध्ये परत हे फिगर्स जे त्यांनी मांडलेत आज ते परत ॲक्सेप्ट होईन, परत रिवाईज बजेट त्यांना मांडावं लागतं. थोडंफार ते बदल तर होणारच जुलैपर्यंत. कारण की आणि मुख्य म्हणजे जर आत्ताचा जर अंतिम अर्थसंकल्प बघितला तर मुख्य त्यांचा आता फोकस काय होता असं मला पर्सनली वाटलं की करामध्ये तर ते बदल करणार नव्हते, कारण की ते त्यांना तसंच ठेवायचं होतं आणि कर संकलन चालू आहे. पण मुख्य म्हणजे पुढे येणारा इलेक्शनमधला मध्ये पण खर्च येणार आहे. मग त्यांनी कुठलेही आज जर एक्झम्पशन दिलं तर त्याचा तो खर्चात एक वाढ झाल्यासारखं आहे. त्यामुळे ते खर्च परत वाढवायच्या दृष्टिकोनातून ते विकसित म्हणून अर्थसंकल्प बरोबर आहे हा आणि मतं मांडण्याचं आहे. पण असं ठाम किंवा मोठी योजना त्यांनी आज कुठली डिक्लेअर केली अगदी मोठी किंवा अगदी मोठी कर सवलत दिली असं तेव्हा दिसणार पण नाही. कारण की ते किती नाही म्हटलं तरी पुढच्याच्या त्यांना वोटर अकाउंट घ्यावंच लागणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर ते बजेट एस्टिमेट आपण खरं तर स्वागतार्ह गोष्ट नक्कीच आहे की 47.66 करोडचं आज लाख कोटीचं आज आपलं एस्टिमेटेड बजेट होतं जे आज त्यांनी मांडलं गेलं. नंतर कर रिसीट जे असतात म्हणजे कर संकलन तो पण 26 लाख करोडचा आज झालेला आहे असं त्यांचं म्हणणं पण झालं. आणि फेब्रुवारीपर्यंत आहेच आहे तेवढं, कारण GST कलेक्शन प्लस कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स ह्याचं कलेक्शन्स पण खूप वाढलेले दिसले. त्यामुळे हे खूप चांगली बाब आहे आपल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी. ग्लोबली जर अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर आज बाहेर पण मंदी खूप आहे. पण इन कम्पेअर टू आपण ज्या म्हणजे आता कसं समुद्रामध्ये जर कुठली जहाज चालले आणि खूप वादळ आलं तर ते वादळाला ते जेव्हा जे जहाज पुढे जातं तेव्हा तो सक्सेसफुल होता असं आपण नक्की म्हणू शकतो. तसंच आपल्या आता देशाचं आहे की एवढं सगळं वादळ होऊन पण आपली जी सक्षम कार्यप्रणाली आहे सगळीच म्हणजे गव्हर्नमेंटचं धोरण जे खूप महत्त्वाचं जे बजेटमध्ये दिसतं आपल्याला, त्याबरोबर आपली सक्षम RBI म्हणजे बँक सिस्टीम. आज UPI पेमेंट्सनी 100% अकाउंटेबिलिटी वाढलेली आहे. लोक कॅशमध्ये आता कमीच व्यवहार करतील कारण UPI केलं की अकाउंटेबिलिटी वाढते, बँकेतनं व्यवहार होतात. मॅक्झिमम बँकेच्या व्यवहाराकडे आज लक्ष आहे गव्हर्नमेंटचं पण. का तर त्यामुळे काय होतं की लोकांमधील जी अकाउंटेबिलिटी आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये की अकाउंटेबिलिटी वाढती आहे. म्हणजे काय की लोक जास्तीत जास्त आज बँकेतनं पेमेंट्स करतील, कॅश पेमेंट करणार नाही. कॅश पेमेंट कमीच पाहिजे. जसं आपण डिमॉनिटायझेशनच्या वेळेस बघितलं त्याचा मेन पर्पजच होता की कॅश लोकांनी कमी वापरावी. त्याकडे पण आपली आता आज वाटचाल चालू आहे. त्यामुळे काय होतं देशाची प्रगती होते आणि 100% कर संकलन वाढल्यामुळे लोक जास्तीत जास्त टॅक्स पण भरतात. कारण की ते कुठं ना कुठं त्यांना आज इन्कम टॅक्समध्ये दाखवणं आलं, कॉर्पोरेट टॅक्समध्ये दाखवणं आलं. बिझनेस केला आणि 20 लाख आणि 40 लाखाच्या टर्नओव्हरच्या वरती जर तुमचा बिझनेस दिसला किंवा कॅश नसून बँकेतनं दिसला तर 100% तुम्हाला कुठेतरी परत GST रजिस्ट्रेशन घेणं आलं, परत ते भरणं आलं. तर ह्या गोष्टी वाढल्यामुळे आज गव्हर्नमेंटला 100% प्रॉफिट दिसत आहे. प्रॉफिटपेक्षाही महत्त्वाचं काय आहे तर एक सामाजिक बांधिलकी पण आहे त्यांना की एक्झम्पशन द्यावे लोकांना. एक्झम्पशन द्यायला प्रॉब्लेम नसतो पण परत सगळं बॅलन्स करणं हे शेवटी बजेटचं काम आहे. म्हणजे बजेट का म्हणतात त्याचं कारण आज ते सांगतो मी तुम्हाला. अजून तुम्हाला खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपली मतं जी आहेत ती पोहोचवली. टॉप न्यूज मराठीचा मूळ उद्देश हाच होता की आजचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी.
आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांच्या डोक्यावरील छप्पर काढणारं बजेट आहे, अशा शब्दात कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांच्या डोक्यावरील छप्पर काढणारं बजेट आहे, अशा शब्दात कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे. आज या लोकसभेमध्ये अंदाजपत्रक सादर केले, ते अंदाजपत्रक सर्वसामान्यांच्या डोक्यावरचं छप्पर काढणारं बजेट आहे. गेली कित्येक वर्ष काँग्रेस सरकारने ज्या वेळेला अंदाजपत्रक केलं आणि ज्या योजना होत्या त्या योजना पूर्ण नेण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. ह्या 10 वर्षामध्ये ज्या योजना आणल्यात त्या सर्व योजना फसव्या योजना आणलेल्या आहेत. ज्या योजनेमध्ये सर्वसामान्य लोकांना हातामध्ये काहीच पडलं नाही आणि हे लोकसभेचं अंदाजपत्रक येणाऱ्या लोकसभेवर डोळा ठेवून केलेलं अंदाजपत्रक आहे. आणि ह्या अंदाजपत्रकानुसार त्यांना असं वाटतं की पुढची सत्ताही त्यांनाच मिळेल. आणि हे अंदाजपत्रक जर त्यांनी सादर केलं आणि हे अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर ह्या देशामध्ये पेट्रोलचे भाव 200 रुपये लिटरच्या पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत. जे कित्येक वर्ष 60 आणि 70 रुपये पेट्रोल होतं, ती लोक रोडून पार आंदोलन करत होती, निषेध करत होती. तीच लोक आता कसं हे 150 रुपये पेट्रोल सहन करतात, हा महत्त्वाचा भाग आहे. आज शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्नावर दिशाभूल करण्याचं काम ह्या अंदाजपत्रकात आहे. नुसत्या घोषणा आहेत. 300 युनिट जे आता देणार आहे हे काँग्रेस, जिथं काँग्रेसचं सरकार आहे त्या ठिकाणी काँग्रेसने ह्या योजना केलेल्या आहेत. आणि हे 300 युनिट जे आहेत हे सोलर मार्फत आहेत, हे डायरेक्ट नाही आहे. ह्याच्यामध्ये बी तुम्हाला 15 लाख रुपये तुमच्या खात्यात जमा होईल. त्या पद्धतीचं हे 300 युनिटचं लोकांना फसवण्याचं अंदाजपत्रकामध्ये सादर केलेलं दिसतं. हे बेरोजगारीकडे नेणारं अंदाजपत्रक आहे. हे लोकांच्या डोक्यावरचं, सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावरचं छप्पर काढून नेण्यासारखं अंदाजपत्रक आहे. अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे शेतकरी, ग्रामीण विभाग व बेरोजगार तरुणांची घोर उपेक्षा करणारा अर्थसंकल्प आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर अजित नवले यांनी केलाय. कृषी क्षेत्राचा विकास दर 4% घसरून 1.8% खाली येत असल्यामुळे यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी ठोस नव्या उपाययोजना, नव्या योजना आणि त्याचबरोबर आर्थिक अशा प्रकारची तरतूद केली जाईल अशा अपेक्षा आम्ही सर्वजण बाळगून होतो. मात्र मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी कोणतीही नवी योजना आणण्यात आली नाही. ठोस अशा प्रकारचं आर्थिक तरतूद सुद्धा योजनांसाठी करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामीण विभाग, शेतकरी आणि ग्रामीण बेरोजगार तरुणांची मोठी निराशा झालेली आहे. सरकारच्या धोरणामुळे सातत्यानं शेतीचं संकट वाढतंय. शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आणि ग्रामीण भागामध्ये बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ग्रामीण बकालता मोठ्या प्रमाणात वाढते आहे. या पार्श्वभूमीवर शेतीमालाला रास्त दर देण्यासाठी ठोस आर्थिक तरतूद असलेली योजना, ऑपरेशन ग्रीन अंतर्गत टोमॅटो, कांदा आणि नाशवंत पिकासाठी सुद्धा चांगला भाव मिळेल यासाठीच्या उपाययोजना, शेतकऱ्यांना वीज, पाणी, पायाभूत सुविधा, गोदामे याच्यासाठी ठोस आर्थिक तरतूद याच्या अपेक्षा आम्ही बाळगून होतो. नैसर्गिक आपत्ती आणि दुष्काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना ठोस मदत यावेळी केली जाईल अशी आमची अपेक्षा होती. किमान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ग्रामीण विभागाला दिल्या जातील अशा प्रकारची अपेक्षा आमची सर्वांची होती. दुर्दैवाने आमची निराशा झालेली आहे. आपण धर्म आणि जातीच्या आधारे जे सामाजिक विण विस्कटून मतांचं पोलरायझेशन केलेलं आहे त्याच्या आधारावर आपण निवडून येऊ असा ओव्हर कॉन्फिडन्स कदाचित केंद्र सरकारला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण तरुणांना दिलासा देण्याची कोणतीही तस्ती घेण्याची गरज नाही अशा संकल्पापर्यंत कदाचित नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार पोहोचलंय. त्यामुळेच या संबंध विभागाकडे दुर्लक्ष करण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये केलेलं आहे.
मात्र नरेंद्र मोदी साहेबांचा हा गैरसमज ग्रामीण जनता दूर करेल आणि येत्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचे प्रतिसाद उमटतील। ग्रामीण विभागाला अन्याय करणारा अर्थसंकल्प मांडल्यामुळे एक प्रकारची मोठी निराशा शेतकरी समुदायाच्या पदरात पडली, त्याचं दुःख आम्हा सर्वांना होत आहे। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी आप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पसार झालेला कुख्यात गुंड गणेश मारनेला अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या असून त्याला पिंपरी चिंचवड परिसरातील नाशिक फाटाजवळ असणाऱ्या स्पाईन रोड परिसरातून बुधवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले। कुख्यात गुंड शरद मोहोळचा 5 जानेवारी रोजी त्याच्याच घराजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता। या खुनानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। टोळी युद्धातून हा खून झाल्यानं मारेकरांना पकडण्याचं मोठं आव्हान हे पुणे पोलिसांसमोर होतं, परंतु पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या काही तासातच मुख्य आरोपींसह 8 जणांना अटक केली। त्यानंतर तपासादरम्यान गुंड विठ्ठल शेलार याच्यासह 16 जणांना या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। परंतु या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला गणेश मारणे हा पसार होता। गणेश मारनेचा शोध घेण्यासाठी पुणे गुन्हे शाखेची विविध पथकं तयार करून ती त्याच्या तपासासाठी पाठवण्यात आली होती, परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता। सुरुवातीला गणेश मारनेने सोलापूर, बेंगलोर, हैदराबाद या शहरात काही काळ घालवला, परंतु या काळातही पोलीस त्याच्या मागावरच होते। कोणत्याही ठिकाणी तो 2 दिवसांपेक्षा अधिक काळ राहत नव्हता, त्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या। तर काही दिवसांपूर्वीच तो केरळ राज्यातून पळून गेला। या काळातच त्याचा अटकपूर्व जामीनही न्यायालयाने फेटाळला। त्यामुळे वकिलांची भेट घेण्यासाठी तो पुण्याकडे येण्यासाठी निघाला होता, परंतु त्याआधीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली। पाहुयात कसा पकडला गेला गुंड गणेश मारणे ग्राफिक्सच्या माध्यमातून। कसा फसला गुंड गणेश मारणे पोलिसांच्या जाळ्यात। केरळमधून पोलिसांना चकवा देऊन गुंड गणेश मारणे बुधवारी भुसावळ जंक्शन येथे उतरला। त्यानंतर सकाळीच तो नाशिकला पोहोचला, परंतु याच दरम्यान गुन्हे शाखेची टीम त्याच्या मागावरच होती। परंतु तांत्रिक विश्लेषणातून तो नाशिकला पोहोचल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली। त्यानंतर गुन्हे शाखेचं पथक तातडीनं नाशिकच्या दिशेनं रवाना झालं, परंतु याच दरम्यान गुंड गणेश मारणे पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी निघाला होता, परंतु तो संगमनेर परिसरात ट्रेस झाला। त्यामुळे पुढे गुन्हे शाखेची 2 पथकं मोशी परिसरात सापळा लावून सज्ज होती, परंतु यावेळी सुद्धा तो पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरला। या दरम्यान गुंड गणेश मारणे हा बसमधून प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी या मार्गावरील जाणाऱ्या बसेस तपासण्यास सुरुवात केली, परंतु तो पोलिसांना सापडला नाही। त्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा तांत्रिक विश्लेषण केलं असताना ज्या मोबाईल क्रमांकावरून गणेश मारणे यांनी ओला गाडी बुक केली होती तो क्रमांक पोलिसांना मिळाला। तो मोबाईल क्रमांक ओला कंपनीचाच होता। पोलिसांनी त्या मोबाईलशी संपर्क साधत गाडीचं लाईव्ह लोकेशन मिळवलं। त्यानंतर ही गाडी भोसरी परिसरातील स्पाईन रस्त्यावर ट्रेस झाली। त्यानंतर लगेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गाडीचा पाठलाग करून गाडी अडवली। त्यानंतर पोलिसांनी गाडीत निवांत बसलेल्या गणेश मारनेच्या मुसक्या आवळल्या। या सर्व प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। याच्यामध्ये आपल्याकडे कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी 2/2024 दिनांक 5/1/2024 रोजी 302 प्रमाणे गुन्हा दाखल होता। त्याच्यामध्ये शरद मोहोळ याचा मृत्यू झाला होता। त्या दरम्यान आम्ही गुन्हे शाखेने आजपर्यंत या गुन्ह्यामध्ये जवळपास 15 आरोपींना विठ्ठल शेलार सर आम्ही अटक केलेली आहे। त्याचबरोबर जो याच्यातला आरोपी आहे, जो पाहिजे आरोपी आहे गणेश मारणे, तो काही दिवसापासून बाहेर होता। त्याच्यामध्ये आपल्या गुन्हे शाखेची जवळपास 8 पथके त्याच्या मागावरती होती।
ज्याप्रमाणे आपल्याला जी माहिती भेटली त्याच्यामुळे आपली पथकं ही तुळजापूर, बँगलोर, श्रीशैल्यम, रामेश्वर, केरळ, ओरिसा आणि त्याचबरोबर केरळ या ठिकाणी आपली पथकं आपण पाठवली होती. ज्या वेळेस आपली पथकं त्या ठिकाणी जात होती, पोहोचत होती, त्यानंतर आरोपी हा पलायन करत होता आणि आज रोजी आपल्याला आरोपीची ही कॉन्क्रीट माहिती जी प्राप्त झाली की नाशिक या ठिकाणी आरोपी आहे. त्याचबरोबर आपली 3 पथकं ही नाशिकच्या दिशेने आपली रवाना झाली होती. संगमनेर च्या पासून ते स्पाईन रोड, नाशिक रोड, भोसरी इथपर्यंत आपल्या पथकांनी त्याचा पाठलाग केला. त्याचबरोबर समोरच्या एका पथकाने त्याला इंटरसेप्ट करून आपण गणेश मानव त्याच्यासोबत 3 इतर त्याच्या साथीदारांना आपण ताब्यात घेतलेले आहे. याचबरोबर गणेश माने याला आपण अटक केलेली आहे. सर, अटक केलेल्या आरोपीचा रोल काय आहे नेमका याच्यामध्ये? आता आपण आपण त्याला अटक केलेली आहे. अटक केल्यानंतर आपण कोर्टामध्ये उद्या त्यांना प्रोड्यूस करणार आहे. त्यानंतर आपण त्याचा जो काही रोल आहे तो आपल्याला जे पुरावे प्राप्त झाले त्याच्याप्रमाणे आपण निष्पन्न करणार आहे. सर, काय संशय आहे पोलिसांना पण त्याचा रोल? याच्यामध्ये मुख्य आरोपी असल्याचं आपल्याला प्राथमिकदर्शी तपासामध्ये निदर्शनास आलेले आहे. स्वतःच्या मौजमजेसाठी दुचाकी वाहन चोरी करणाऱ्या चोरट्यास हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. सूर्यकांत बळीराम आडे असं दुचाकी वाहन चोरणाऱ्या चोरट्याचं नाव असून त्याने पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहन चोरी केल्याचं पोलीस तपासात उघडीस आलंय. सूर्यकांत आडे हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असून तो सध्या पिंपरी सौदागर भागात एका भाड्याच्या खोलीत राहून स्वतःच्या मौजमजेसाठी दुचाकी वाहन चोरी करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सूर्यकांत आडे याच्या ताब्यातून हिंजवडी पोलिसांनी जवळपास 3,60,000 रुपये किमतीच्या एकूण 12 दुचाकी वाहन जप्त केले. छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको उड्डाणपुलाच्या डिवायडरला LPG गॅस वाहणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिल्याची घटना घडली. यातील गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे गेल्या 3 तासांपासून सदर टँकरवर अग्निशामक दलाच्या 6 टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मारा करण्यात येत आहे, ज्यामुळे सदर गॅस थंडच राहून कुठलीही दुर्घटना घडणार नाही. दरम्यान सदर गॅस टँकरमुळे सिडको चौकातील संपूर्ण वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने सुरू आहे. नागरिकांनी देखील सिडको उड्डाणपूल, नाईक कॉलेज जवळील परिसरात जाणं टाळावं. याचबरोबर सिडको चौकातून मुकुंदवाडीकडे 7 व्हीलकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. रामगिरी हॉटेल सिडको इथे सकाळी साधारणतः 5-5:30 वाजता एक LPG गॅसचा हिंदुस्तान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो LPG गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही कम्प्लीट लीक व्हायला एक 5-5.5 तास लागणार आहेत आणि फायर सेफ्टीचे आमचे अधिकारी सगळे इथे उपस्थित आहेत आणि फायर सेफ्टीचे जवान आपण बघत असाल मागे इथे त्याला कंट्रोल करण्याचे काम चालू आहे. पण तरी पण अजून पण 5-5.5 तास लागणार आहेत. तर या जवळपास 500 मीटर एरिया रामगिरी हॉटेलमधल्या सर्व लोकांनी कृपया कुणी आपले गॅस सिलेंडर किंवा इतर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ज्यांनी स्पार्क होऊ शकतो असे चालू ठेवू नये. कृपया सर्वांना नम्र विनंती. आणि इलेक्ट्रिसिटीची लाईन आम्ही तात्पुरती तेवढा काळ आम्ही बंद केलेली आहे. रेस्क्यू टीम मागवण्यात आलेली आहे जे की तात्काळ गॅस सिलेंडरमधला गॅस आपण त्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करू शकतो असे प्रयत्न आमचे चालू आहेत. तोपर्यंत कृपया कुणीही 500 मीटर एरियामध्ये रामगिरी हॉटेलचा कृपया कुणीही इलेक्ट्रिक आणि गॅस सिलेंडर वगैरे चालू करू ही नम्र विनंती. राज्याच्या तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पश्चिमी विक्षोभ एक द्रोणिका रेषेच्या रूपात लॉन्जिट्यूड 72 डिग्री ईस्ट टू द नॉर्थ ऑफ लॅटिट्यूड 30 डिग्री नॉर्थवर तयार झाले आहे. त्याची वाटचाल ही पूर्वेकडे आहे. एक प्रभावी हवेची चक्रीय स्थिती नॉर्थ वेस्ट राजस्थानवर तयार झाले आहे. जेट स्ट्रीम सोबत तीव्र हवा उत्तर भारतावर तयार झाली आहे. अजून एक द्रोणिका रेषा पश्चिम विदर्भा ते उत्तर तमिळनाडूपर्यंत आहे. त्यामुळे आर्द्रता राज्यात येत आहे. पुढील 48 तासात राज्याच्या नॉर्थ सेंट्रल भागात
तसेच पुण्यात उत्तरेकडून थंड वारे येत आहे. त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परंतु नवीन पश्चिमी विक्षोभ नॉर्थ वेस्ट इंडियावरून 3 फेब्रुवारीपासून पुढे येत आहे. त्यामुळे 3-4 फेब्रुवारीला किमान तापमानात जास्त बदल होईल. परंतु 5 फेब्रुवारीनंतर आकाश निरभ्र राहण्याची शक्यता असेल. तसेच उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट होण्याची सुद्धा शक्यता आहे. पुणे व परिसरातील हवामानाचा अंदाज असा असेल. पुण्यात आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 3-4 फेब्रुवारीला आकाश वेळोवेळी अंशतः ढगाळ राहील. 72 तासात हलके धुके पडण्याची शक्यता राहील. 48 तासात किमान तापमानात साधारण 2 डिग्रीने घट होईल. पुण्यात 5 फेब्रुवारीनंतर सलग 3 ते 4 दिवस आकाश निरभ्र राहील व उत्तरी वाऱ्यांमुळे किमान तापमानात 3 डिग्री सेल्सिअसने घट होईल. 4, 5, 6 फेब्रुवारीला कमाल तापमानात घट होईल. त्यामुळे दिवसा थंडी जाणवेल. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केलाय. With the whole of nation approach of Sabka Prayas, the country overcame the challenges of once in a century pandemic, took long strides towards Atmanirbhar Bharat, committed to Panch Pran, and laid solid foundations for the Amrit Kal. As a result, our young country has high aspirations, pride in its present, and hope and confidence for a bright future. We expect that our government, based on its stupendous work, will be blessed again by the people with a resounding mandate. Inclusive development and growth. Our humane and inclusive approach to development is a marked and deliberate departure from the earlier approach of provisioning up to village level. Development programs were thus provisioned. In the last 10 years, however, have targeted each and every household and individual through housing for all, Har Ghar Jal, electricity for all, cooking gas for all, bank accounts and financial services for all in record time. The worries about food have been eliminated through free ration for 80 crore people. Minimum support prices for the produce of Annadata are periodically increased appropriately. These and the provision of basic necessities have enhanced real income in the rural areas. Their economic needs could be addressed, thus spurring growth and generating jobs. Social justice. Our government is working with an approach to development that is all-round, all-pervasive, and all-inclusive. Sarvangin, Sarvasparshi, or Sarvasamaveshi. It covers all castes and people at all levels. We are working to make India a Vikasit Bharat by 2047. For achieving that goal, we need to improve people's capability and empower them. Previously, social justice was mostly a political slogan. For our government, social justice is an effective and necessary governance model. The saturation approach of covering all eligible people is the true and comprehensive achievement
of social justice. This is secularism in action, reduces corruption, and prevents nepotism, prevents Bhai Bhatijawad. There is transparency and assurance that benefits are delivered to all eligible people. The resources are distributed fairly. All, regardless of their social standing, get access to opportunities. We are addressing systemic inequalities that had plagued our society. We focus on outcomes and not on outlays so that the social economic transformation is achieved. As our Prime Minister firmly believes, we need to focus on 4 major castes. They are Garib, Mahilaye, Yuva, and Annadata. Their needs, their aspirations, and their welfare are our highest priority. The country progresses when they progress. All 4 require and receive government support in their quest to better their lives. Their empowerment and well-being will drive the country forward. Garib Kalyan, Desh Ka Kalyan. We believe in empowering the poor. The earlier approach of tackling poverty through entitlements had resulted in very modest outcomes. When the poor became empowered partners in the development process, government's power to assist them also increases manifold. With the pursuit of Sabka Saath, in these 10 years, the government has assisted 25 crore people to get freedom from multi-dimensional poverty. Our government's efforts are now getting synergized with energy and passion of such empowered people. This is truly elevating them from poverty. Direct benefit transfer of 34 lakh crore rupees from the government using PM Jan Dhan accounts has led to savings of 2.7 lakh crores of rupees for the government. This savings has been realized through avoidance of leakages prevalent earlier. The savings have helped in providing more funds for Garib Kalyan. PM Swanidhi has provided credit assistance to 78 lakh street vendors. From that total of 78 lakh street vendors, 2.3 lakh have received credit for the 3rd time. PM Janman Yojana reaches out to the particularly vulnerable tribal groups who have remained outside the realm of development so far. PM Vishwakarma Yojana provides end-to-end support to artisans and craftspeople engaged in 18 trades. The schemes for empowerment of Divyangs and transgender persons reflect firm resolve of our government to leave no one behind. Welfare of Annadata. Farmers are our Annadata. Every year under PM Kisan Samman Yojana, direct financial assistance is provided to 11.8 crore farmers, including marginal and small farmers. Crop insurance is given to 4 crore farmers under PM Fasal Bima Yojana. These, besides several other programs, are assisting Annadata in producing food for the country and for the world. Electronic National Agricultural Market has integrated 1,361 mandis and is providing services to 1.8 crore farmers with trading volume of 3 lakh crores of rupees. The sector is poised for inclusive, balanced, higher growth and productivity. These are facilitated from farmer-centric policies, income support,
coverage of risks through price and insurance support, promotion of technologies and innovations through startups. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पावर नरेंद्र मोदी यांनी मोठं भाष्य केले। आज का ये बजट इंटरिम बजट तो है ही, लेकिन ये बजट इंक्लूसिव और इनोवेटिव बजट है। इस बजट में कंटिन्यूटी का कॉन्फिडेंस है। ये बजट विकसित भारत के 4 स्तंभ युवा, गरीब, महिला और किसान सभी को एम्पावर करेगा। निर्मला जी का ये बजट देश के भविष्य के निर्माण का बजट है। इस बजट में 2047 के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी है। मैं निर्मला जी और उनकी टीम को बहुत बहुत बधाई देता हूं। साथियों, इस बजट में युवा भारत की युवा आकांक्षाओं का, भारत की यंग एस्पिरेशंस का प्रतिबिंब है। बजट में 2 महत्वपूर्ण निर्णय लिए गए हैं। रिसर्च और इनोवेशन पर 1 लाख करोड़ रुपए का फंड बनाने की घोषणा की गई है। बजट में स्टार्टअप्स को मिलने वाली टैक्स छूट के विस्तार का भी ऐलान किया गया है। साथियों, इस बजट में फिस्कल डेफिसिट को नियंत्रण में रखते हुए कैपिटल एक्सपेंडिचर को 11,11,111 करोड़ रुपए की ऐतिहासिक ऊंचाई दी गई है। अर्थशास्त्रियों की भाषा में कहें तो एक प्रकार से स्वीट स्पॉट है। इससे भारत में 21वीं सदी के आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर के निर्माण के साथ ही युवाओं के लिए अनगिनत रोजगार के नए अवसर तैयार होंगे। बजट में वंदे भारत स्टैंडर्ड की 40,000 आधुनिक बोगियां बनाकर उन्हें सामान्य यात्री ट्रेनों में लगाने का ऐलान किया गया है। इससे देश के अलग अलग रेल रूट पर करोड़ों यात्रियों में आरामदायक यात्रा का अनुभव बढ़ेगा। साथियों, हम एक बड़ा लक्ष्य तय करते हैं, उसे प्राप्त करते हैं और फिर उससे भी बड़ा लक्ष्य अपने लिए तय करते हैं। गरीबों के लिए हमने गांवों और शहरों में 4 करोड़ से अधिक घर बनाए। अब हमने 2 करोड़ और नए घर बनाने का लक्ष्य रखा है। हमने 2 करोड़ महिलाओं को लखपति दीदी बनाने का लक्ष्य रखा था। अब इस लक्ष्य को बढ़ाकर 3 करोड़ लखपति दीदी बनाने का कर दिया गया है। आयुष्मान भारत योजना ने गरीबों की बहुत मदद की है। अब आंगनवाड़ी और आशा वर्कर, उन सबको इस योजना का लाभ मिलेगा। साथियों, इस बजट में गरीब और मध्यम वर्ग को एम्पावर करने, उनके लिए आय के नए अवसर बनाने पर भी बहुत जोर दिया गया है। रूफटॉप सोलर अभियान में 1 करोड़ परिवारों को सोलर रूफटॉप के माध्यम से मुफ्त बिजली प्राप्त होगी। इतना ही नहीं, सरकार को अतिरिक्त बिजली बेचकर लोगों को 15 से 20 हजार प्रति वर्ष की आय भी होगी।
आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.